असं मला तुमच्याकडून थोडंसं समजून घ्यायचं आहे की एखादी वास्तू घेताना, एखादं घर घेताना आपण काय काय गोष्टी पाहायला पाहिजेत बरं? सगळ्यात महत्वाचं, तुमची वास्तू ही तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे मॅच होतीये का? डेट ऑफ बर्थ प्रमाणे हा. हे तर कोणी पाहतच नाही. हे तर कोणीच पाहत नाही ना, म्हणून तर लोकांना रिझल्ट मिळत नाही ना सर वास्तुशास्त्राचे. बर, डेट ऑफ बर्थ नुसार कशी पाहायची? हा, प्रत्येक व्यक्तीची एक डेट ऑफ बर्थ आहे आणि त्या प्रत्येक व्यक्तीच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे 4 चांगल्या दिशा, 4 वाईट दिशा येतात आणि त्या 4 चांगल्या दिशांमध्ये त्यांचं गुड प्रेसियस प्रिमायसेस आला पाहिजे आणि 4 वाईट दिशांमध्ये टॉयलेट, बाथरूम, किचन, क्लटर एरिया, डिस्ट्रॉइंग एरिया, अशा गोष्टी तुमच्या तिकडे गेल्या पाहिजे. हे अशा पद्धतीचं ते मॅच मेकिंग तिथे आम्ही करतो. 4 दिशा माझ्याही वेगळ्या असतील, तुमच्याही वेगळ्या असतील, प्रत्येकाच्या वेगळ्या प्रत्येक असतील. व्यक्तीच्या वेगळ्या दिशा त्या असतील. प्रत्येकाचे वेगळे असतात सर. त्या मग ब्रेड विनरसाठी वेगळे असतात, ब्रेड मेकरसाठी वेगळे असतात, घरामध्ये जे अडल्ट पर्सन्स असतात म्हणजे वयस्कर व्यक्ती असतात त्यांच्यासाठी वेगळे असतात आणि जे चिल्ड्रन्स असतात त्यांच्यासाठी करिअर, फ्युचर आणि एज्युकेशन, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी वेगळ्या असतात. पण सर यामध्ये मी एक गोष्ट सांगतो, वास्तू एक जरी असली तरी सुद्धा आम्ही अशा पद्धतीने तिला मॅन्युप्युलेट करून देतो की त्या वास्तूमध्ये प्रत्येक व्यक्तीचा डेट ऑफ बर्थ प्रमाणे ती मॅक्सिमम कशी ट्यून करता येईल, एलिमेंट वाईज. आय एम टॉकिंग अबाउट एलिमेंट वाईज. म्हणजे आम्ही वास्तुशास्त्रांच्या दिशांच्या मूर्त्या नाही विकत. पहिले तर आमचं मटेरियल काम आहे 30% आहे आणि कन्सल्टिंग 70% आहे. मार्केटमध्ये उलट चालतं. हो, मार्केटमध्ये 70% मटेरियल आहे, 30% कन्सल्टिंग आहे आणि काय कन्सल्टिंग आहे मलाही माहिती आहे. त्यामुळे ते काय मी काय बोलत नाही, मला काय कोणाशी त्याच्यामध्ये वादात पडायचं नाही. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे सर की भाजीमध्ये भाजी खूप चवदार लागते म्हणून त्यात 3 चमचे मीठ टाकलं तर चालतं का? नाही चालत ना. तसंच ते जे मटेरियल आहे ते मटेरियल पण तुम्ही त्याचे पॅरामीटर फिक्स आहेत तेवढेच पद्धतीमध्ये ते मटेरियल वापरलं गेलं पाहिजे. तर आजच्या तारखेला डझनभर पिरामिड लावतायत, किलोभर क्रिस्टल्स विकतायत लोक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या विकतायत ज्या मूर्त्यांचा गंध पण नाही त्यांच्या क्लायंटला. म्हणजे त्या मूर्त्या, जसं फायर बघितल्यावरती अग्नितत्वाची फिलिंग येते, वॉटर बघितल्यावरती जलतत्वाची फिलिंग येते, त्या फिलिंग्स तुमच्या आल्या पाहिजेत तिकडे. मग ते मूर्ती बघितल्यानंतर मूर्तीकडे हनुमानाची मूर्ती बघितल्यावरती ती फिलिंग येते, पण इतर मूर्ती कुठल्या असतील समजा, ज्या पण असतील वॉटेवर, त्या बघितल्यावरती ती फिलिंग येणार आहे का? त्या फिलिंगचा त्यांना गंध नाही, निश माहिती नाही, त्या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्यांचं कुठल्याही प्रकारचं आयडेंटिफिकेशन नाही. म्हणजे त्या मूर्त्यांचं काय त्या काम करतात, कसं करतात, हे कुठल्याच गोष्टी माहिती नाही आहेत. आणि असं 24 मूर्त्या आणि 27 मूर्त्या 1.25 लाखाच्या पॅकेजमध्ये विकायच्या आणि रिझल्ट मात्र रिझल्टच्या नावाने बोंबे सर. एकदम रिअल सांगतो मी, परिस्थिती ही आहे असं. बरोबर. मला तुम्ही अशा 3-4 गोष्टी सांगू शकता की ज्या प्रत्येक वास्तूमध्ये असायला पाहिजेत? असं नाही सांगू शकत सर मी, कारण प्रत्येक, आता बघा वास्तुशास्त्र म्हटलं की लावा घोडे, लावा वॉटरफॉल, लावा हत्ती, लावा, हे सगळं चालू आहे सर. पण तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे हत्ती लावलं तर चालणार आहे का? तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे मोर चालणार आहे का? तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे फिश टँक चालणार आहे का? तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे हॉर्स लावले तर चालणार आहे का? सगळीकडे सेम वास्तुशास्त्र कसं काय ऍप्लिकेबल होऊ शकतं सर? नाही होऊ शकत. प्रत्येक व्यक्तीचं एक एलिमेंट आहे आणि त्या एलिमेंट प्रमाणे त्याचं गॅझेट आहे. तर त्या ते गॅझेट अप्लाय केलं तर तसे रिझल्ट मिळणार आहेत सर. हे ह्या लोकांचा तो पॅटर्नच नाही असं आहे. पण माझं वास्तुशास्त्र गॅलरीमधनं येतं, बाकीच्यांचं वास्तुशास्त्र डोअर मधनं येतं. तुमचं वास्तुशास्त्र गॅलरीमधून म्हणजे सर कसं आहे, दरवाजामध्ये उभं राहिलो आपण तर आकाश दिसतं का? नाही. म्हणजे 70%, आता मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी 70% लोक काय म्हणतील, दरवाजात उभं राहिल्यावर आकाश दिसत नाही. बिल्डिंग्स मध्ये बरोबर. मग आकाश कुठून दिसतं? गॅलरीमधनं दिसतं. म्हणजे वास्तूमध्ये येणारी एनर्जी कुठून येते? गॅलरीमधनं येते. मग आमचं वास्तुशास्त्र आम्ही गॅलरीतनं कॅच करतो. पण तुमचं मेन डोअर जिथे चेंज झालं तिथे सगळे रूलच चेंज झाले ना सर, फॉर्म्युलाच चेंज झाला. गॅलरीमधनं येणारे एलिमेंट वेगळे आहेत आणि डोअरमधनं येणारे एलिमेंट वेगळे आहेत. डोअरमधनं येणारे एलिमेंट तुम्ही वॉटर एलिमेंटच्या आहात, मी फायर एलिमेंटचा आहे, हे आपण एलिमेंट आहोत जे डोअरमधनं येतात. आणि गॅलेक्सीमधनं येणारे जे एलिमेंट आहेत, गॅलरीमधनं येणारे जे एलिमेंट आहेत ते तुमच्या एक्सटर्नल फॉर्मच्या स्वरूपात आहेत आणि बाहेर जी गॅलेक्सी आहे त्या गॅलेक्सीच्या माध्यमातून येणारे एलिमेंट आहेत. दिस इज कॉल्ड द एनलाइटमेंट ऑफ द प्रिमायसेस बेसिकली. याला एनलाइटमेंट ऑफ द प्रिमायसेस असं म्हणतात. म्हणजे त्या वास्तूची अंतर्ज्ञानाची शक्ती, जशी व्यक्तीची अंतर्ज्ञानाची शक्ती असते ना,
तशी प्रत्येकाकडे इंटेलिजन्स आहे सर. या जगा माझा सिद्धांत असा आहे, या जगामध्ये कुठलीच वस्तू निर्जीव नाही. कारण ज्या व्यक्तीने ती वस्तू बनवली ना त्याची चेतना त्याच्यामध्ये टाकली आहे. मग टार्झन पिक्चर आठवा, त्याचा इंजिन मधला एक पार्ट खराब होतो, मग तो रिपेअर कसा होतो, ती एक चेतना आहे, ती चेतना तिथे काम करते. असं आहे. म्हणजे प्रत्येक वस्तू निर्जीव नाहीये. मी नेहमी म्हणतो की निर्जीव वस्तू पण निर्जीव नाहीये. देवाच्या पाया पडतात तसं प्रत्येक वस्तूच्या पाया पडा. सकाळी उठल्यावर त्याला थँक्स बोला. प्रत्येक वस्तूला थँक्स बोला. देवाने हे जीवन दिलंय तुम्हाला, पहिले त्याला थँक्स बोला. तुम्हाला मिळालेला प्रत्येक लोक काय म्हणतात की एखादा इलेक्ट्रिक अडॅप्टर खाली असतो तो पायाने सरकवतो. मग तो पायाने सरकवतो तर त्या चेतनेचा अपमान करताय तुम्ही, ज्या चेतनेने ती वस्तू घडवली आहे. मग त्याला तुम्ही थँक्स बोला. दिस इज द ऍक्च्युअल सायकोलॉजी ऑफ द एनलाइटमेंट ऑफ द थिंग्स देअर, एनलाइटमेंट ऑफ द प्रिमायसेस देअर. मग ती वास्तूची जी अंतर्ज्ञानाची शक्ती आहे आणि तुमची जी अंतर्ज्ञानाची शक्ती आहे, या दोन शक्ती जेव्हा मॅच होतात तेव्हा वास्तुशास्त्राचा मिरेक्युलस वे नि रिझल्ट बघायला मिळतो. असा सगळा प्रकार. बरं.